नमस्कार फ्रेंड्स, आपल्या कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात फणसाची लागवड होते। तसेच देशावर आणि घाटावरही फणस आढळून येतातच। फणसाचे झाड हे आकारमानाने मोठे असते। झाडाच्या बुंध्याला फणस असेच लटकलेले असतात। फार वर्षापूर्वी वेतोबा देवाच्या मूर्तीसाठी फणसाचे झाड वापरले जायचे। म्हणूनच काही गावांमध्ये ज्या ठिकाणी फणसाचे झाड असायचे ते स्थान वेतोबाचे असे समजले जायचे। काही कारणास्तव गावकरी मंडळींना वेतोबा मंदिरामध्ये जाता आले नाही, तर त्यांचे दर्शन घेण्यासाठी आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी फणसाच्या झाडासमोर ती इच्छा बोलली जाते आणि ती वेतोबा देवाला पोहोचते अशी गावकऱ्यांची आणि भाविकांची श्रद्धा आहे। काही गावांमध्ये फणसाचे झाड तोडावयाचे असल्यास वेतोबा मंदिरामध्ये जाऊन देवाला साकडे घातले जाते आणि देवाकडून कौल घेऊनच मग ते झाड तोडले जाते। आणि बऱ्याच ठिकाणी कोणीही फणसाच्या झाडाचे फर्निचर सुद्धा करत नाही। काही गावांमध्ये फणसाच्या झाडासमोर उभे राहून वेतोबाला साकडे घालतात आणि फणसाच्या झाडाची पूजा करतात। रत्नागिरी लांजा येथील वेरवली गावात सर्व मित्रपरिवार आमच्या एका फॅमिली फ्रेंडच्या गावच्या घरी गेलो होतो। फॅमिली फ्रेंडच्या मावशींनी सुंदर असा आमचा पाहुणचार केला आणि या सुंदर पाहुणचाराचा एक भाग होता तो म्हणजेच फणस आणि फणसाचे गरे। मावशींनी भल्ला मोठा फणस स्वतःच्या हातांनी आमच्यासाठी फोडला। फणसाचा सुगंध दरवळत होता। फणस पाहूनच आणि फणसाच्या गऱ्यांचा आस्वाद घेऊन वेरवली गावातील ट्रिप ही सार्थक झाल्यासारखी वाटली। हाताला खोबरेल तेल लावून अगदी प्रेमाने मावशी एक एक गरा फणस फोडता फोडता मला खायला देत होत्या। मला माझ्या शिवडाव गावातील लहानपणीचे दिवस आठवले। मे महिन्याच्या सुट्टीत सर्व भावंडे गावी गेल्यावर माझी आजी आजोबा शेतकरी काका आणि काकी याच प्रकारे प्रेमाने घरातील खळ्यात फणस फोडायचे आणि आम्ही सर्व भावंडे फणसाचे शाड घेऊन फणसाच्या गऱ्यांचा आनंद लुटायचो। फणस मुख्यतः 3 प्रकारांच्या जातींमध्ये आढळून येतात। एक म्हणजे कापा फणस, दुसरा म्हणजे बरका आणि तिसरा म्हणजे विलायती। बरका फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो। कापा फणस हा कापायला बरक्यापेक्षा सोपा असतो आणि हा कापा फणस खाण्यास सोयीस्कर आणि अतिशय गोड देखील असतो। मला तर कापा फणसच आवडतो आणि मावशींनी फोडलेला फणस देखील कापाच होता। फणसाचे गरे खाल्ल्यानंतर विड्याचे पान आणि पाणी पिऊ नये असं म्हणतात, नाहीतर तात्कालीन पोटदुखी होते। अशा प्रकारे वेरवली गावात आल्यावर आम्ही काप्या फणसाच्या गऱ्यांचा आनंद लुटला। मावशी एका गव्हर्नमेंट स्कूल मध्ये प्रिन्सिपल आहेत। तसेच सुंदर अशा कला देखील त्या जोपासतात आणि प्रत्येकाने त्या जोपासल्याच पाहिजे, कारण कला जगण्यास बळ देते। मावशींचा सुंदर स्वभाव आणि मावशींनी प्रेमाने केलेला पाहुणचार कायम आठवणीत राहील। मावशींचे आभार। पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू। तोपर्यंत थँक यू सो मच।